आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात येणाऱ्या कृषिक 2019 प्रात्यक्षिक युक्त कृषी प्रदर्शनास उद्यापासून होणार प्रारंभ। ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट कृषी विज्ञान केंद्र बारामती माळेगाव मार्फत गेल्या 3 वर्षांपासून भारतातील सर्वात मोठे प्रात्यक्षिक आधारित कृषी प्रदर्शन कृषिक हे प्रदर्शन आयोजित करण्यात येत असते। याही वर्षी हे प्रदर्शन दिनांक 17 ते 20 जानेवारी या कालावधीत संपन्न होणार आहे। शेती व शेतकरी कुटुंबाचा विकास हाच विकासाचा केंद्रबिंदू मानून ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमॅन राजेंद्र पवार यांनी याबाबत विचार मांडले। आप्पासाहेब पवार यांनी शेतीपूरक उद्योग व शेतीच्या आधुनिकीकरणाच्या या विचारांना ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट मार्फत कृतीची जोड दिली। शेतीच्या विकासाचं हे स्वप्न पुढे घेऊन जात असताना वडील तसेच राजेंद्र पवार व सहकाऱ्यांच्या विचारातून कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे। 110 एकर क्षेत्रावर शेतीपूरक प्रात्यक्षिके 350हून अधिक भारतीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे स्टॉल व देशात व परदेशात शेती क्षेत्रात असणारे नवीन तंत्रज्ञान तसेच शेतीच्या आधुनिकीकरणाशी संबंधित असणारे प्रयोग या प्रदर्शनात पाहायला मिळणार असून ते कृतीत आणण्याची इच्छा असणाऱ्यांना मार्गदर्शन आणि सहकार्य देखील मिळणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले। जागृत महाराष्ट्र, तेजस कुंभार, बारामती। आज आपण बारामती तालुक्यामधील माळेगाव कृषी केंद्रामध्ये आलेलो आहे। तर इकडे असंख्य असे प्रयोग केलेले आहेत। तर आपण पहिला प्रयोग पाहणार आहोत इकडे। तर हे अशा प्रकारे टोमॅटो आहेत, पण हे प्रत्यक्षात जर पाहायला गेलं तर हे टोमॅटोचं झाड नसून जर आपण इकडे बघितलं तर हे वांग्याचं झाड आहे। पण या वांग्याच्या झाडाला यांनी कलम करून इकडे टोमॅटोचं झाड करून अशा प्रकारे यांनी जी आपली उत्पादनाची लाईफ आहे यामध्ये वाढ केलेली आहे। अधिक जाणून घेणार आहोत आपण त्यांच्याकडून। काय सांगाल की कशा पद्धतीने हा प्रयोग सक्सेस करण्यात आलेला आहे? हे खाली गावरान वांग्याचं ते आपण ग्राफ्टिंग केलेलं आहे आणि वरती आंसल जातीचं टोमॅटो आहे। तर हे पहिले आपले जे जुनं व्हरायटी आहेत त्या 2 ते 2.5 महिने चालायच्या, आता हे आपल्या वर्षभर टोमॅटो येणारी व्हरायटी आहे त्या। म्हणजे ग्राफ्टिंग केल्यामुळे याचं आयुष्य वाढलं। जे खालून जे अन्न घेतात मुळ्या, ते खाली जे टोमॅटोचे असायचे ते एक तर साधारणतः 1 फुटापर्यंत असायच्या, ह्याच्यामुळे जवळजवळ खाली 2 ते 3 फुटापर्यंत वाढतात। त्याच्यामुळे याचं आयुष्य जवळजवळ 6 ते 7 महिन्यांनी वाढलेलं आहे पहिल्या टोमॅटोपेक्षा। आपण मासिक उत्पन्न किती काढू शकतो यामध्ये? आता मासिक उत्पन्न जे आपलं जे पहिल्या व्हरायट्या होत्या, जे आपण व्हरायट्या लावायचो ते किती 2 ते 2.5 महिने झाले, त्याच्यापेक्षाही 4 पटीने उत्पन्न जास्त देणाऱ्या व्हरायट्या। म्हणजे थोडक्यात लाईफ वाढलेली आहे। हो, लाईफ। कांदा आहे, हा कांद्याच्या रोपांचं जर आपण खाली प्रमाणात जर बघितलं तर याची आपल्या नैसर्गिक प्रमाणे शेती केलेली आहे, सेंद्रिय शेती आहे ही। आपल्या कांद्यामध्ये आणि ह्या कांद्यामध्ये पाहायला गेलं तर भरपूर अशा प्रमाणात फरक जाणवतोय। काय माहिती द्याल तुम्ही या कांद्याची? रेट चांगल्या प्रकारे, पातींची संख्या जास्त प्रमाणात आहे। का तुम्ही किती दिवसामध्ये याचे उत्पन्न वगैरे होऊ शकते? साधारण 3.5 ते 4 महिन्यामध्ये। ठीक आहे।